नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर सौ वैशालीताई खोले आहेत. नमस्कार ताई. हा नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. ताई, एक प्रश्न असा होता की हा आता सगळे पोथीचं वाचन आता सुरुवात करतायत, कारण हा प्रगतीने येतोय. तर बरोबर. त्याच्यामध्ये एक मेन गोष्ट येते की त्या पोथी वाचनाच्या वेळेला जो हा. संकल्प करायचा असतो, हो संकल्प आणखीन देवाकडे आपण मागणं, ह्याच्यामध्ये फरक आहे का? हो आणि तो कसा आहे? हो बरोबर बरोबर. नाही, फरक आहेच आहे. आपण संकल्प करतो म्हणजे काय आहे, तर आधी संकल्प शब्दाचा अर्थ आपण बघूया की संकल्प म्हणजे काय. त्याच्यामध्ये सम अधिक कल्प, आणि सम शब्दाचा अर्थ काय होतो, एकत्रित करणे. आणि कल्प हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो की उचित किंवा योग्य गोष्ट आणि पवित्र गोष्ट किंवा उपदेश, असा कल्पचा अर्थ होतो. आणि कल्पचा दुसरा अर्थ होतो व्रत पण होतो. म्हणजे एखादं चांगलं गोष्ट आपल्याला जेव्हा करायची आहे ती पुढे नेण्यासाठी आपल्याला काहीतरी काय करायचं आहे, संकल्प करायचा आहे. आता स्वामींचा प्रगट दिन येतोय, मग आता आपण काय करणार आहे, काय उद्देश असतो आपल्या मनामध्ये की माझं एक काढलेलं काम आहे बाबा, त्यासाठी मी हे पोथीचं पारायण करत आहे. म्हणून आपण स्वामींच्या पुढे बसतो आणि संकल्प करतो आणि ती पोथी वाचतो. हा एक प्रकार झाला. आणि याच्यामध्ये कसं आहे की तो उद्देश पूर्ण होईपर्यंत आपण तो संकल्प आपला असतो. आणि ते उद्देश पूर्ण झाला की तो संकल्प तिथे संपला. पुन्हा नव्याने, म्हणजे आपल्या या गरजा कशा असतात, न संपणाऱ्या आहेत. त्यामुळे मागणं जे आहे ना, ते कधीही काय आहे, न संपणारच आहे. आणि असं आहे की देव काय, देवाचा अर्थ काय होतो, जो देतो तो देव आणि घेतो तो मानव. मानवाला फक्त घ्यायची सवय असते. त्यामुळे आपण जेव्हा म्हणजे संकल्प करतो त्यावेळेला आपलं मागणं तर असतंच. पण मग हा संकल्प बघा, आता जेव्हा आपलं नवीन वर्षाची सुरुवात होते तेव्हा सुद्धा आपण अनेक जण संकल्प करतात की वर्षभर आता मी व्यायाम करीन किंवा मी वर्षभर डायरी लिहीन. ते पहिल्याच दिवशी होतं. नंतर पुन्हा दुसऱ्याच म्हणजे पुढच्या वर्षीच आपण ती डायरी उघडतो. म्हणजे हा संकल्प कसा झाला, तकलादू संकल्प झाला. पण ज्या वेळेला आपण देवाच्या पुढे बसतो आणि देवाला सांगतो की ह्या कार्यासाठी, संकल्प म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये की ह्या कार्यासाठी दृढ निश्चय. आपण त्याच्यामध्ये संकल्पामध्ये कशी आहे, दृढता आहे. ज्या वेळेला आपण परमेश्वरासमोर बसतो आणि त्याला सांगतो की हे बघ, मी हे ठरवलंय, ही पोथी मी वाचणार आहे, त्याला तू मला बळ दे आणि तू माझ्याकडनं हे कार्य करून घे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही एक निर्णय घेतला, त्या निर्णयाला दृढता आली. परमेश्वराला तुम्ही सांगितलं की हे माझं मागणं आहे, मी दृढतेने हे करत आहे. म्हणजे एक निर्णय घेणं, त्या निर्णयामध्ये योग्य दिशा, त्या दिशेवरनं जाणं आणि त्यामध्ये दृढता येणं, म्हणजे हे सगळं त्या संकल्पामध्ये घडून येतं. पण ज्या वेळेला तुम्ही इतर वेळेला जे संकल्प करतात ते तकलादू असतात. ते काळाच्या दैनंदिनी काळ जसा पुढे पुढे जातो ते संकल्प तुमच्या मागे विरून जातात. पण ज्या वेळेला तुम्ही परमेश्वरापुढे बसता आणि संकल्प करता त्यावेळेला त्याच्यामध्ये दृढता असते. हा फरक आहे संकल्पामध्ये. आणि मग मागणं कसं आहे की आपलं रोजच आपण परमेश्वराला मागतच असतो की मला हे दे, ते दे. पण हा संकल्प जो आहे पारायणामधनं जो करायचा आहे तो संकल्प वेगळा आहे. मग आता आपण याच्यामध्ये एक थोडंसं असा बदल करू शकतो की आता स्वामींचा प्रगट दिन आहे किंवा त्याच्या आधीचा दिवस आहे, आपल्या नवीन वर्षाची सुरुवात असते, चैत्र शुद्ध प्रतिपदा, त्या दिवशी गुढीपाडवा असतो. मग त्या दिवशी सुद्धा जर आपण संकल्प असा केला, म्हणजे बघा संकल्पामध्ये कसं आहे, असं मागणं आपण सुरू केलं की परमेश्वरा, स्वामी राया, मी तुझ्या पुढे मागतच असतो, पण तू मला अशी बुद्धी घाल की माझ्याकडनं फक्त सत्कर्म घडावीत. नंतर आपण स्वामींना असं मागू शकतो त्या दिवसापासून की स्वामी मी कधी आता इथून वर्षभरासाठी ठरवूयात आपण की मी वर्षभर कधीही खोटं बोलणार नाही. किंवा स्वामी मी आता वर्षभर रोज 1 माळ जप करीन. स्वामी मी वर्षभर मांसाहार करणार नाही. स्वामी मी ह्या काही दिवसांमध्ये मी ब्रह्मचर्याचं पालन करीन. स्वामी ह्या कालखंडामध्ये मी तुमची ह्या पोथीचं पारायण करीन, हे स्तोत्रांचं पठण करीन. म्हणजे आपण असं सुद्धा मागणं त्याला जोडून देऊ शकतो. असं मला वाटतंय. ताई, पण एक सांगा मग की हा जेव्हा आपण माझा विचारण्याचा उद्देश तुम्हाला दोन पद्धतीचा आहे. हा एक हा तर की जेव्हा आपण संकल्प घेतो तेव्हा हा तो शॉर्ट टर्म गोलसाठी घ्यायचा की लॉंग टर्म गोलसाठी? कारण लॉंग टर्म गोलसाठी घ्यायचा म्हणजे ती गोष्ट फलित व्हायला कमीत कमी वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जाणार. हो हो मग बरोबर. कसा घ्यायचा? संकल्प हा शक्यतो आहे ना छोट्या छोट्या टप्प्यांसाठीच घ्यायचा सुरुवातीला.
मी ते म्हटलं ना, समजा नवीन वर्षाच्यासाठी आपण घेतला ना की मी वर्षभर व्यायाम करीन, तो 8 दिवस सुद्धा आपल्याकडनं व्यायाम होत नाही. हम्म. हा, म्हणजे तो काय होतं, लॉंग टर्मसाठी जर का तुम्ही एकदम संकल्प घेतला तर तो म्हणजे तो थोडासा पूर्ण व्हायला खूपच मनाची तयारी लागते त्याच्यामध्ये, म्हणजे दृढता लागते तुमच्या ज्या याच्यामध्ये. जो तुम्ही निर्णय घेता त्याच्यावरती तुम्हाला ठाम राहावं लागतं ना हो, बरोबर संकल्पामध्ये. बरोबर. हा, मग तो ती ठामता कमी होते लॉंग टर्मसाठी जर तुम्ही घेतला तर. मग तुम्ही शॉर्ट टर्म घ्या. पण मग हा. त्याचाच मला पुढे कंटिन्यू करायचं आहे की प्रश्न की हा. समजा एक घेतलं की बाबा आता मी पोथी वाचनाला बसणार आहे, मी हा संकल्प घेतलेला आहे, पण हा. तो संकल्पाचं ड्युरेशन, कारण कित्येक गोष्टी असतात, आपण लाख मागू पण देव आपल्याला आपले कर्म जेव्हा फलित होणार तेव्हा ते आपल्याला पुढचं करून देणार. तर हो. मग पुढच्या वेळेला जेव्हा पारायणाला बसणार तेव्हा तोच संकल्प घ्यायचा की नवीन संकल्प घेतात, काय असतं ते नाही, ते त्याच्याबद्दल? व्यक्ती परत ते बदलणार. समजा आता या वेळेला माझा असा संकल्प आहे की स्वामी माझा मुलगा 12वीला आहे आणि त्याला ह्या 12वीमध्ये किंवा त्याची जी येणारी सीईटी त्याच्यात घवघवीत त्याला यश मिळावं म्हणून मी आता या पारायणाला बसले. कारण की आता जस्ट 12वीच्या परीक्षा संपल्या आहेत, सीईटी आहे, जेईच्या काही झाल्या आहेत, म्हणजे ते सगळ्या ह्याच्यातनं ते मुलांना जायचंय. मग तो असेल. मग आता काय झालं की 7 दिवसाचं पारायण केलं, स्वामींना त्याच्यामध्ये मदत मागितली आणि ते संपलं. मग आता त्या पुढच्या गोष्टी पुन्हा सुरू होतात ना. नाही, पण तसं सांगण्याचा उद्देश असा होता, तर तुम्ही जो एक्झाम्पल घेतला पण तोच एक्झाम्पल पुढे घेऊया. सीईटी झाली, ते सीईटीचे 12वीचे रिझल्ट आले, तेव्हा सीईटीचे रिझल्ट येणार, म्हणजे कमीत कमी 1.5-2 महिने जाणार. तेव्हा जर मध्ये जर परत विचार केला की बाबा परत एकदा आपण पारायण करूया, तेव्हा तोच संकल्प ठेवायचा का, असा माझा ठेवू उद्देश होता. शकता. हो, हा, नाही ठेवू शकता ना तुम्ही. समजा आपल्याला लक्षात आलं की एक आपण पारायण केलेलं आहे आणि ह्या पारायणामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं की नाही हे काही खरं नाही, मुलगा बसत नाही अभ्यासाला, त्याला आपल्याला वातावरण निर्मिती करण्यासाठी काहीतरी तरी आपल्याला करावं लागणार आहे आपल्याला सुद्धा. म्हणून आपण संकल्प केला की नाही स्वामी, त्याला अशी बुद्धी घाला की त्याने अभ्यासामध्ये त्याचं लक्ष लागावं, मी प्रयत्न करते त्या दृष्टीने, आणि आपण इकडे पुन्हा तोच संकल्प कंटिन्यू करू शकतो. ओके. ताई, आता मला ना एक थोडीशी गुगली टाकायची, ती म्हणजे की आपण खूप जण, आता मी जात नाही कोणाकडे प्रश्न विचारायला, पण एक लोकांचे खूप असे आयुष्यामध्ये प्रश्न असतात की बाबा कोणतरी मला मार्गदर्शन द्यावं. हो. आपण लोकांचे स्वामींबद्दल असो की सत्पुरुषांच्या बद्दलचे आपण लोकांचे अनुभव ऐकतो की बाबा ह्या व्यक्तीने हे त्याचा तो दृढनिश्चय होता, त्यांनी तो पाळला, आणखी त्याला त्याचं फळ भेटलं. तर मग हा प्रश्न एकतर ऐकणारे फक्त लोक असतात, माझ्यासारखे लोक असतात, ते विचार करतात की मी हे रेप्लिकेट कसं करू माझ्यासाठी. तर याच्यामध्ये एक माझा असा आहे प्रश्न की जर मला हवं की मला इंट्युशन्स यावे, तर जर मला इंट्युशन्स यायला सुरुवात झाली तर मला कोणालाच विचारायला यायची गरज नाही, ते इंट्युशन्स मलाच कळतील. बरोबर. कसं झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, तो जो सद्गुरु तत्व जे आहे ना आपल्यामध्येच लुप्त आहे, असं अशा भावनेने तुम्ही हे करताय की आपणच आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. तर याच्यासाठी काय करावं लागेल की तुम्ही जसे जसे पारायण करत जाल किंवा जसं जसं तुम्ही स्वामी नाम घेत जाल, तुम्ही ध्यान करत जाल, संकल्प तुम्ही करताय ना की आता की स्वामी, तुमचा संकल्प काय की स्वामी मला आता दिसतंय ह्या जगामध्ये कोणीही योग्य असा मार्गदर्शक नाही, मला कुठलेही उंबरठे झिजवायचे नाही, मला कुठेही जायचं नाही, तुम्हीच मला वाट दाखवा, तुम्हीच माझे गुरु आहात ना, मग तुम्हीच आता मला मार्ग दाखवा आणि तुम्ही मला स्वतःला सांगा की ही गोष्ट मी करू की नको करू. ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हीच मला जाणीव करून द्या. मग त्यासाठी तो संकल्प घेऊन तुम्ही पारायण करा ना. मग अशा पद्धतीने पारायण करा की तुम्हाला ते इंट्युशन व्हावं आणि मग होईल. 1 पारायण, 2 पारायण, कारण की प्रत्येक पारायणामध्ये फलश्रुती स्वतः सांगितलेलं आहे स्वामींनी. ही स्वामींची वचनं आहेत, ती सत्य होतात. तुम्ही तेवढ्या भावनेने, श्रद्धेने तुम्ही ते करायला हवं. तुम्हाला होणार, आत्ममधनं इंट्युशन होणार, तुम्हाला कुठेच जायची गरज पडणार नाही. तुम्हाला कळेल की अरे बापरे, ह्या समोरच्या रस्त्यावरती खूप ट्रॅफिक आहे, आपण इकडनं डावीकडनं जाऊ, हे आधीच कळेल तुम्हाला. एखादी व्यक्ती आपल्या घरी कोणी येणार असेल, नेमकं ती कशासाठी आली हे आधीच आपल्याला कळेल. पण याच्यासाठी कशी आहे, तुमची तेवढी श्रद्धेने तुमची तेवढी उपासना व्हायला पाहिजे. जितकी तुमची उपासना पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला इंट्युशन होईल, तुम्हाला कुठल्या गुरुची पण गरज पडणार नाही. म्हणजे तितका तुमचा संकल्प पाहिजे. आता आपण बोलतो संकल्पावरच, आपण हे जे बोलतोय ना, संकल्प तेवढा तुमचा दृढ पाहिजे. ओके. आणि आणखीन एक दुसरं होतं की आपण काही दिवसापूर्वी असेच तुम्ही मला प्रश्न विचारायला सांगितला होता शंकराचार्यांना,
पण हो. माझी तशी भेट झाली पण मी त्यांना विचारू शकलो नव्हतो. तर हा. एक सांगा ना की आपण लोहकरीच्या आसनावरती बसून जप करतो आणि तुम्ही हो. सांगितलेलं की जप चोरला जाऊ शकतो, तर हो. त्याच्याबद्दल सांगा ना. नाही, आता कसं आहे की आपण आता संकल्प करतोय किंवा संकल्पाविषयी बोलत असतानाच आपण असं आता यामध्ये असं घेऊ की आपल्याला जप करायचा आहे. हो. जपाचा संकल्प आपण केलेला आहे की रोज आता मी श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे. तर हो. ह्या मंत्रात किती शब्द आहेत? 6. म्हणजे रोज तुमच्या 6 माळी जप व्हायला हवा. हम्म. जर समजा तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करत असाल, यात 15 शब्द आहेत, तर रोज 15 माळी तुमचा जप व्हायला हवा. तर तुम्ही तो संकल्प केला की रोज मी 15 माळी जप करणार. तर तुम्ही एक आसन घेतलेलं आहे. तुम्ही लोकरीचं घ्या किंवा पांढरी घोंगडी येते, ते आसन तुम्ही घेतलेलं आहे. तर त्या आसनावर स्वतःचं आसन, स्वतःची माळ आणि तुम्ही जप करताय. तर मग याच्यामध्ये कसं होतं, असं बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की तुमचा जो जप आहे तो जप हा पृथ्वी म्हणजे पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. हम्म. जर का तुम्ही आसन घेतलं नाही, तसेच तुम्ही बसला आसन न घेता, तर ती गुरुत्वाकर्षण शक्ती काय करते, तुमचं जपाची जी जप केल्याने जी शक्ती तयार होणार आहे हम्म. ती खेचून घेते. म्हणजे त्याचं जे पुण्य तुम्हाला मिळणार आहे ती पृथ्वी तत्व ते खेचून घेतं. म्हणून तुम्हाला मध्ये आसन हवं. नंतर अच्छा. दुसरं जे आहे ते इंद्र देवता पण तुमचं पुण्य घेऊन जाते असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की त्याला सुद्धा आधी नमस्कार करायचा आहे की बाबा मी आता जप करते, तर या जपाचं जे पुण्यफल आहे ते मलाच मिळालं पाहिजे आणि तू काही घेऊन जाऊ नको, म्हणून असं तिथे त्याला सुद्धा पाणी सोडण्याची पद्धत आहे. म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी मी पण पाहिलेलं आहे की हे अशा पद्धतीने आपल्याला करायला लागतं. तेव्हा तो आपला जप जो आहे तो आपल्यासाठीच उपयोग होतो. ओके. नाहीतर आपला जप जो आहे तो मी आसन घेतलं नाही आणि तुम्ही इंद्रदेवाला पण प्रार्थना केली नाही, तर तो तुमचा जप असाच चालला जातो. कारण की तुम्ही नुसतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हटलं की त्यातनं जी शक्ती निर्माण होणार आहे त्या शक्तीचा तुम्हाला फायदा न होता इतर लोकांनाच तो होऊन जातो. अच्छा. तुम्हाला त्याचा फायदा होत नाही. म्हणून त्या ठिकाणी ते नियम आहे की ते ज्या अदृश्य शक्ती असतात त्या तुमचा जप तो चोरू नये, म्हणून तुम्ही यासाठी काही काळजी घ्यावी लागते. ओके. काही आणखीन हा. एक सांगा, कारण कसं माहितीये आता जे होणार, जे पारायणाला बसतात ते हा. पोथी वाचतात, जप सुद्धा करतात, आणखीन नामस्मरण कंटिन्यूस चालू असणार हो, 31 हो. तारखेपर्यंत. त्याच्यामध्ये असा एक प्रश्न येतो की कित्येकदा हो. पोथी वाचताना किंवा नामस्मरण करताना झोप येते. हो. मग त्याचं काय कोरिलेशन आहे का की हो, इव्हन? हो. हा. 3 म्हणजे मगाशी एक सांगायचं राहिलं तुम्हाला, पृथ्वी तत्व, इंद्र देवता आणि निद्रा देवी हे 3 लोक तुमचं पुण्य घेऊन जातात. अच्छा. हा. तर मग कधी कधी काय होतं की तुम्ही जेव्हा आता तुम्ही उपासनेला बसणार आहात तर तुम्ही थोडे आहार विहार हे सगळे नियमच आहे. आहार विहार संचार हे सगळे नियम तुम्हाला पाळावे लागतात. तुम्ही भरपूर खाऊन आणि भरपूर नाश्ता करून, हेवी नाश्ता करून जर का तुम्ही पूजेला पारायणाला बसलं तर तुम्हाला झोप येणार. कधी कधी काय होतं, तुम्ही खूपच एकदम रिकाम्या पोटी बसले तरी सुद्धा तुम्हाला झोप येते, भूक लागलेली असते म्हणून तुमचं तिथे लक्ष लागत नाही उपासनेमध्ये. म्हणून काय करायचं, योग्य सात्विक आहार घ्यायचा, अन्न टाळायचं, दुसऱ्याच्या घरचं जेवण करायचं नाही, तुमच्या घरी शिजवलेलं तुम्ही खा. शक्यतो साधा आहार खा, ज्याच्यामध्ये कांदा लसूण नसेल किंवा खूप तेल चमचमीत पदार्थ तुम्ही खायचे नाही, म्हणजे मग तुम्हाला ती झोप येणार नाही. आणि मग कधी कधी काय असतं माहिती का, ही जी झोप सुद्धा आहे ना ती समजा तुम्ही जप करताय आणि जप करता करता अचानक हातातनं माळ सुटते किंवा कधी कधी तुम्हाला एकदम क्षणासाठी झोप लागते आणि पुन्हा लक्षात येतं, भानावर येतात की तुम्ही अरे आपण कसं काय, आपल्याला क्षणभर कळलंच नाही काय झालं ते. पोथी वाचता वाचता पण असं घडतं आणि अचानक ते असं दचकायल्यासारखं होतं. हो 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 हो. तर ती जी आहे ना तो संकेत शुभ पण असतो. आधी मी जे सांगितलं की नाही की ते तुम्ही समजा हेवी नाश्ता हे ते केलेलं असेल तर ती जी झोप लागते ती वेगळी. पण कधी कधी तुम्ही सात्विक आहार पण घेतलेला आहे, तुम्हाला कुठली झोपही आलेली नाहीये, काहीच नाही, म्हणजे तुम्ही एकदम ताजे तवाने फ्रेश मूड मध्ये म्हणजे याच्यात बसलेला आहात, उपासनेला किंवा पारायणाला बसलेला आहात, त्यावेळेला जर का तुमच्या हातातनं माळ सुटते किंवा क्षणभरासाठी झटका लागतो किंवा तुम्हाला झोप येत असेल तर ते शुभ संकेत पण असतात, शुभ संकेत सुद्धा असतात. म्हणजे ते दरवेळेला ती झोप येणं म्हणजे काही वाईट आहे असा प्रकार सुद्धा नसतो. क्षणभरासाठी तुम्ही त्या तत्वाशी निगडीत होता, ते तत्वाशी तुम्ही जोडले जाता, त्यामुळे तो संकेत सुद्धा शुभच असतो. पण एक सांगा ना, बऱ्याचदा होतं. एक सांगा ना, जर असं करताना जर हातातून माळ सटकली तर मग ती सुरुवातीपासून परत स्टार्ट करायचं असतं की जितक्या माळी झालेल्या तिकडनं सुरुवात करायची? नाही, सुरुवातीपासूनच करायचं. म्हणजे ती माळ ती धरायची नाही आपण,
ओके. पुन्हा ती आपण मतीचा जो मेरुमणी आहे तो आपल्या मस्तकाला आपल्या दोन्ही डोळ्यांना लावून आपण पुन्हा जप करायला सुरुवात करायची. ते तेवढं सोडून द्यायचं, कारण की तिथपर्यंत गेलो आपण आणि कदाचित त्या तत्वाशी आपण जोडल्या जातो, ज्या तत्वाशी आपण आता जप करत असतो. कारण की कसं आहे, खूप जेव्हा हे जे स्वामी नाम आहे ना ते खूप सूक्ष्म आहे. म्हणजे पृथ्वी तत्वापेक्षा जलतत्व सूक्ष्म, त्याच्यापेक्षा अग्नितत्व सूक्ष्म, त्याच्यापेक्षा वायू तत्व सूक्ष्म, त्याच्यापेक्षा आकाश तत्व सूक्ष्म. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणता ते आकाश तत्वामध्ये जातं, सूक्ष्म असतं, म्हणजे तिथपर्यंत जातं. एक बूमरँग कसं असतं ना, तुम्ही ते तिकडे फेका ते पुन्हा तुमच्याकडे येतं, तसा तो शब्द आकाश तत्वामध्ये जातो आणि परत तुमच्याकडे येतो. त्यामुळे ती शक्ती, त्या दैवी शक्तीकडून ती तुमच्याकडे आलेली शक्ती असते. त्यामुळे कधी कधी ते असं माळ सुटणं, झटका लागणं त्यावेळेला ते होऊ शकतं. पण हे असे संकेत केव्हा होतात, जेव्हा तुमची उपासना खूप पुढे जाते, भरपूर तुमची पारायणं होतात. कारण की अनेक पारायणं, अनेक जप, ध्यान हे तुमची गत जन्माची पापं धुण्यामध्येच जातात. तुमची प्रारब्ध शुद्धी जशी जशी होत जाते, जसं एखादा पांढरा शर्ट आहे खूप मळालेला असेल, त्याला पहिल्या धुण्यामध्ये तो निघत नाही, हळूहळू हळूहळू. म्हणजे खरं सांगू का, हा जो संकल्प आहे ना, एक प्रकारे वॉशिंग मशीन आहे. तुम्ही संकल्प केला, येस, तुम्ही दृढ झाला, निश्चित झाला, तुम्ही ठरवलं, टॉप लोडिंग घेतलेलं आहे, आता तुम्ही एक एक वस्त्र तुम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये तुमची धुलाई सुरू झालेली आहे. जसं जसं तुमचे पारायण होत जातील, भरपूर जप तुमचा होत जाईल. तुम्ही असा संकल्प केला की 1.25 लाख जप मी आता वर्षभर करणार आहे, दृढ राहिला तुम्ही, तर ती धुलाई होते आणि मग तुम्हाला हे असे शुभ संकेत येतात. तुम्हाला कुठल्या मार्गदर्शकाचीच गरज नाही, कारण की तुम्ही स्वामीच तुमचे गुरु झालेत ना आता. तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरजच पडणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला उपासना लागणार, हे संकल्प करावे लागतील. छोटे मोठे, हळूहळू छोटे छोटे संकल्प घ्या. 1 पारायण, 2 पारायण घ्या, रोज 1 माळेचा संकल्प घ्या. मी 8 दिवस, रोज 8 दिवस न चुकता मी 1 माळ करीन. झाला ना हा संकल्प, 8 दिवस झाला की पुन्हा 15 दिवसासाठी मी आता रोज 1 माळ संकल्प घ्यायचा. असं हे संकल्प आपण आपले वाढत नाही. ते पण संकल्पचे सिद्धी असं म्हणतात. संकल्प केले होते, कमिटमेंट आहे परमेश्वराची. मी हे करतोय बाबा. मग काय होतं, जोपर्यंत आपण असा संकल्प करत नाही ना, त्याच्यामध्ये दृढता, संकल्पामध्येच दृढता आहे, ती येत नाही. नुसतं असं वर बोलून उपयोग होत नाही. केल्याने होतं आहे रे, आधी केल्याचे पाहिजे. मी नेहमी हे सांगते, समर्थ रामदास स्वामींचं वाक्य, प्रयत्नांती परमेश्वर. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि परमेश्वर कसा आहे माहिती का, भगवद्गीतेत 10व्या अध्यायात विश्वरूप दाखवतो अर्जुनाला आणि नंतर 11व्या अध्यायात तो सांगतो अर्जुन घाबरल्यानंतर की बाबा मी मला कशा रीतीने प्राप्त करता येणार आहे, तो स्वतः सांगतोय. 12व्या अध्यायात भक्ताची लक्षणं सांगतोय. तुम्ही कसं करा हे सुद्धा सांगतोय. आणि तुम्ही कसंही केलं तरी शेवटी मलाच येऊन मिळणार आहे हे पण ग्वाही देतोय परमेश्वर. असं आहे. आणि तो त्याला कसं कामी, कामदेव, कामरूप असं या विष्णू सहस्त्रनामात त्याची नावं आहे. तो सगळ्या तुमच्या कामना पूर्ण करणारा आहे. पण म्हणजे तुम्ही काही मागा तो देतो पण त्याच्यासाठी तुम्हाला 1 पाऊल पुढे जावं लागणार आहे, असं आहे. ताई, आणखीन एक प्रश्न असा होता की हे तुम्ही एका व्हिडिओमध्ये, ऑडिओमध्ये तुम्ही कव्हर केलेलं, पण मी मुद्दामून ह्याच्यात घेतोय की आता समजा कोणाघरी सूतक लागलेलं आहे, तर सूतकाच्या वेळेला नामजप किंवा माळीचा जप आणखीन जर सारामृताचं पारायण केलं आणि त्याच्यामधलं ते अर्धवट झालं, तर मग त्यावेळेला त्या व्यक्तीने काय करायचं? नाही, आता समजा तुमचे आपण श्री हे घेऊ, सारामृताचं पारायण सुरू आहे, 21 अध्याय, 7 अध्याय त्यातले वाचून झाले आणि सूतक पडलं. तर मग काय करायचं अशा वेळेला? काय करावं लागतं, जिथे 7 आहे ना, 7ला तुमचं सुटलं, सूतक संपलं. सूतक संपल्यानंतर तुम्ही 8व्या अध्यायापासून आधी ते पूर्ण करून घ्या. म्हणजे ते 8व्या अध्यायापासून तुम्ही सुरू केलं ते तिथे संपवलं आणि मग पुन्हा तुम्ही नवीन संकल्प करायचा की अशी अडचण आली होती आणि ते माझं पारायण राहून गेलं होतं आणि पुन्हा नव्याने घ्यायचं. आणि ते तुमच्या याच्यात धरायचं नाही. मग अशी जसं मी म्हटलं ना, हातातनं ती माळ सुटली ना, त्यावेळेला तर आपण इतकं गडबडून जातो, अरे मी कुठून जप करत होते हे सुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळे ते तुम्ही जे धरणार आहात ना संकल्पामध्ये, त्यात ते धरू नका. ओके. पण ते पूर्ण करा, मात्र ते अर्धवट सोडायचं नाही पारायण तुम्ही. ओके. आणि त्यावेळेला आपण रेग्युलर माळ जी असते ती घेतलेली चालते की तुम्ही एक सांगितलं होतं की एक स्पेअर माळ ठेवायची असते, त्याच्याबद्दल सांगा. कसं आहे, ती जी माळ आपण देवापाशी जाऊ शकत नाही ना, सूतक वगैरे आहे त्यावेळेला. मग आपण काय करायचं आहे, दुसरी एक माळ आणायची. किती माळा, 10-10 रुपयापासून स्वस्तातल्या स्वस्त माळ मिळतात. ती माळ कशासाठी घ्यायची आहे की ते आपण त्या अनुसंधानामध्ये राहतो.
जसं आपण हातात माळ घेतली तरच जपाची आठवण होते आपल्याला. नामस्मरणा नाम नाम म्हणजे काय नाव आहे, स्वामींचं नाव आहे. आणि स्मरण म्हणजे काय आठवण येईल, आठवण आली की स्वामींचं नाव घ्यायचं, आठवण आली की मग ती आठवण करून देण्यासाठी माळ आहे आपल्याला. एक प्रकारे ना तो पण संकल्पच आहे. माळ घेतली ना हातामध्ये की बरोबर आपलं ते नाव घेतलं जातं. मग आपण एक वेगळी माळ ठेवू शकतो त्या काळासाठी आणि मग नंतर तिला पंचामृताचा अभिषेक करून शुद्ध करून पुन्हा ती कधी अडचण आली तर त्यासाठी तुम्ही ती ठेवू शकता माळ. अच्छा ताई, मग एक सांगा की कित्येक जणांच्या तीर्थक्षेत्री गेलात की माळ घेऊन येतात, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माळी असतात घरामध्ये. तर त्याच्यामध्ये एक असा प्रश्न होता की जर कुठली एक माळ वाढली तर मग ती आणि ती रिपेअर पण होऊ शकत नाही, मग त्यावेळेला ती पाण्यात प्रवाहित करायची की कुठल्या देवळात नेऊन ठेवायची की काय करायचं, की निर्मल्यात टाकायची, काय करायचं? आता ती माळ कुठल्या प्रकारची आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आता समजा तुमची तुळशीची माळ असेल तर तुम्ही ते आणि ती खंडित झाली आहे किंवा तुटली आहे, त्यातले काही तुटल्यामुळे काही मणी त्यातले हरवले आहेत. मग तुम्ही कसं आहे, तुळशीची माळ आहे ना ही तुम्ही जिथं तुळस आहे तुमच्या घरामध्ये त्याला समजा त्या तुळशीच्या कुंडीमध्ये जरी तुम्ही ती खाली विसर्जन केली तरी चालू शकेल. कारण की आज आपल्या शहरांमध्ये असं सोपं नाही आहे ते नदीमध्ये विसर्जन करणं आणि तुम्ही ते लगेच तुम्हाला जाऊ सुद्धा देत नाही त्या याच्यावर. आणि ती नदी राहिलीच नाहीये बहुतेक, ते सगळे झालेलं आहे. हा तर मग आपण अशा वेळेला काय करू शकतो, तुळशीची माळ वगैरे असेल तुळशीच्या त्याच्यामध्ये तुम्ही तिला हे करू शकता, विसर्जन करू शकता त्याचं. आणि मग एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्री गेला तर तिथे तुम्ही ते नदीमध्ये सोडून देऊ शकता. इतर ज्या माळा तुमच्या असतील समजा याची असेल वैजंती माळा असेल, वैजंती माळा पण तुम्हाला वैजंती माळेचं रोप येतं तिथेच त्या कुंडीत तुम्ही विसर्जन करू शकता. रुद्राक्षाची असेल, स्फटिकाची असेल, कमळाच्या बियांची येते, कमळगट्ट्याची माळ, कमळगट्ट्याची माळ असेल. मग ह्या अशा माळा तुम्ही खंडित झालेल्या आहे एखाद्या मोठ्या गेला समुद्रकिनारी समजा गंगासागरला वगैरे गेला किंवा नंतर इकडे गंगा नदीच्या म्हणजे प्रयागराज वगैरे अशा ठिकाणी तुम्ही गेला, तिथे जर तुम्हाला असेल अशी सोय तर तुम्ही तिथे विसर्जन करू शकता. नाही तर सरळ आपण आपल्या घरी कुंडीमध्ये तिला करू शकतो. ताई आणखीन एक थोडासा पर्सनल प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या गोष्टी आता तुम्ही देवमार्गावरती गेले 1.5-2 वर्ष तुम्ही वेगळे वेगळे तुम्ही एपिसोड बनवतात, आपल्या चर्चा पण झालेल्या आहेत. हे जे नॉलेज तुम्ही जे जमा केलेलं आहे ते नुसतं पारायण करून पोथी वाचून आलेलं नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला जर आता माझ्यासारखा व्यक्ती जर मला ही गोष्ट शिकायची असेल की बाबा मी कोणाचा दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा मी वाचून अध्ययन करून बाबा मी माझा निर्णय घेऊ की मला ही गोष्ट अशी करायची, मग त्याच्यासाठी तुम्ही एक्झॅक्टली काय शिकलेला ते सांगा. नाही कसं आहे माहिती का, मुळात चिकित्सक वृत्ती आणि शोधक वृत्ती आहे माझी. आता साधा न्यूजपेपर जरी आला ना तर त्याच्यामध्ये मी आधी शोधते की बालाजी तांबेंची त्या ठिकाणी गीतेवरचे अध्ययन येतात किंवा काही गोष्टी असतील तर त्या मी इतकी कात्रणं जमा करून ठेवले. कुठेही काही चांगलं मिळालं की त्याचं कात्रण करून त्याचे फाईल करून ठेवलेले आहेत. नंतर काय झालं, आमच्या घरीच मुळात आध्यात्मिक वातावरण आहे त्यामुळे एक आध्यात्मिक वारसा सुद्धा तसा मला लाभलेला आहे. आणि कसं झालं, मी पुढे पुढे जसं शिकत गेले, चिकित्सक वृत्ती तर होतीच, ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा होती, गुरूंचा आशीर्वाद होता पाठीशी. त्यामुळे कुठली पण कोणी पण सांगितलं की त्याचा दुसऱ्या बाजूनी त्याचा विचार करायचा. आणि मग त्यानंतर हळूहळू दासबोध, ज्ञानेश्वरी, समोर एक एक ग्रंथ येत गेले. समर्थ विद्यापीठ सातारा यांच्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत, समर्थबोध, साधक, मनाच्या श्लोकांची एक परीक्षा असते, मनोबोध विशारद, या सगळ्या परीक्षा मी दिल्या आणि त्या सगळ्या परीक्षा विशेष श्रेणीमध्ये मिळाल्या. त्यांचं एक मार्गदर्शक म्हणून मी काम करते आता सध्याला. त्यामुळे काय होतंय की ह्या ग्रंथांचा अभ्यास होतोय, आपोआप त्या ग्रंथांचा अभ्यास होतो आणि मग आपल्याला उलगडा होतो. आणि पारायण करणं, जप करणं, ध्यान करणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं, आपलं मी जसं मगाशी म्हटलं धुलाई होत जाते ना, आपोआप आपली दृष्टी व्यापक होते, अर्थ कळायला लागतात. गेल्या वर्षी ज्ञानेश्वरी वाचली आणि ह्या वर्षी पुन्हा तुम्ही वाचायला घेतली तर गेल्या वर्षी जे काही कळालं नव्हतं ते यावर्षी आपोआप कळायला लागतं. हो बरोबर. आपोआप कळायला लागतं. आणि आता आपण आपल्या समर्थ भक्त अलकाताईंचं जर भागवताचं निरूपण ऐकलं असेल, त्यावर त्यांनी भागवत म्हणजे काय त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की देह एक आपला हंडा आहे. देह जर आपण हंडा मागे धरलं त्यामध्ये पाणी आहे 70%. जसं तुम्ही हे अभ्यास करायला लागताना ते पाणी स्थिर व्हायला लागतं.
पाणी स्थिर झालं, हलणं बंद झालं, स्थिर झालं की मग आपोआप आपली जी म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आहेत ना, ती आपल्याला ज्ञान द्यायला लागतात, कळायला लागतं आपल्याला, इंट्युशन यायला लागतात, असं ते होतं. तर त्यासाठी तुम्ही दासबोध, ज्ञानेश्वरी सोडू नका. शंकर महाराजांचे पण हे आवडते ग्रंथ होते. ते स्वतः सांगायचे की तुम्ही ज्ञानेश्वरी आणि दासबोध वाचा. मनाचे श्लोक आहेत ते वाचा. सतत मी तर गेले, आता जसं मी शिवतरगडला पारायणाला गेले होते गेल्या वर्षी, हो. तेव्हापासून रोज मी ठरवलं, म्हणजे तिथे संकल्प केला की मी आता वर्षभर तरी रोज मनाचे श्लोकाचं पठण करणार. रोज मनाचे श्लोक मी वाचते. रोज 13 असं वाचत जातं. तर काय होतं, कधी कधी एखादा श्लोक असा पुढे येतो आणि आपल्याला छान मार्गदर्शन घेऊन जातं. अशा प्रकारे ते सुरू आहे. सगळे स्वामींची कृपा आहे. स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात, पण तुम्हाला स्वतःला काहीतरी त्यासाठी करावं लागणार आहे, असं आहे ते. ताई, आज तुम्ही आम्हाला वेळ दिल्या, खूप खूप धन्यवाद. खूप सारे प्रश्न असे ऑटोमॅटिक येत गेले आणि तुम्ही पटापटाची उत्तरं देत गेलात. खूप खूप धन्यवाद ताई. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा